सगळ्यात कोहळा फोडण्याचा सुद्धा एक विधी असतो हे मला माहिती आहे, पण त्यामागची आख्यायिका माहीत नाही. आणि मला हेही जाणून घ्यायचं आहे की कोहळाच का फोडला जातो? हाच खरा तर या सोहळ्याचा मुख्य विधी. आपण पुराणकथेत जसं ऐकलं, की त्र्यंबुलीनं वरदान मागितलं, जो कुष्मांड भेदनाचा अर्थात कोहळा फोडण्याचा सोहळा तुझ्या दारात होतो, तो माझ्या दारात होऊ दे. मगाशी जसं सांगितलं, हुजूर स्वारींच्या हातामध्ये आणि कुमारिकेच्या हातामध्ये त्रिशूळ दिलं जातं. त्या त्रिशूळानं त्या कुष्मांडाचा म्हणजे कोहळ्याचा भेद होतो. आता हा सोहळा का होतो? तर अश्विन शुद्ध पंचमी दिवशीच आई अंबाबाईनं कोल्हासुराचा वध केला. या कोल्हासुराचा वध करताना 18 हाताचं भव्य असं रूप जगदंबेनं धारण केलं होतं. त्या कोल्हासुरानं मरताना देवीकडे 3 वरदानं मागितली. पहिलं, या क्षेत्राला गयेचं पावित्र्य दे. दुसरं, या क्षेत्राला माझं नाव राहू दे. तिसरं, दरवर्षी माझ्या नावानं कुष्मांड भेदनाचा अर्थात कोहळा फोडण्याचा सोहळा कर. देवीनं कोल्हासुराचा वध केला त्यावेळेस सगळे देव निस्तेज आणि निष्प्रभ होऊन पडले होते. त्यांनी जाग झाल्यानंतर देवीला विचारलं की देवी, तू कोल्हासुराचा वध कसा केलास ते आम्हाला दाखव. त्यावेळेला एका कोहळ्याला कोल्हासुराच्या मस्तकाचं रूप देऊन देवीनं तो कुष्मांड भेदनाचा सोहळा स्वतःच्या मंदिरात म्हणजे मणिकर्णिका तीर्थाच्या तीरावरती तिनं तो संपन्न केला होता. त्र्यंबुलीच्या इच्छेप्रमाणे हाच कोहळा आता या त्र्यंबुलीच्या मंडपामध्ये फोडण्याचा सोहळा होतो. त्यामुळं कोल्हासुरानं मागितलेल्या वरदानानुसार हा बली हा कोल्हापूरच्या रक्षणासाठी करवीर निवासिनी स्वतः देत असते. आणि कोल्हापूरच्या परिसरातल्या सर्व यक्ष, गंधर्व, पिशाच, किन्नर, गण या सगळ्यांना आज्ञा आहे की या बलीचं सेवन करून त्यांनी या क्षेत्राचं रक्षण वर्षभरासाठी करायचं. आणि म्हणून कोल्हापूरच्या दृष्टीनं, आध्यात्मिक दृष्टीनं सुद्धा या कुष्मांड भेदनाच्या अर्थात या कोहळा फोडण्याच्या सोहळ्याला एक वेगळं महत्व आहे. सहप्रायोजक रेलिवेक्स ऑइंटमेंट आणि महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर.